नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत फोडणीची अळूवडी। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अळूवडी तर सर्वांनाच येते, पण जर तुम्हाला येत नसेल तर याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्याप्रमाणे तुम्ही बघून ती करा। आता आपण ही अळूवडी तळायला घेऊया। तर तेल गरम झालेलं आहे, यामध्ये ही अळूवडी सोडूया। गॅसची आच इथे लहानच ठेवा, तर तेल गरम झालेलं आहे। आता गॅसची आच मध्यम करूया। आता पलटवून घेऊया। अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। आता दुसऱ्या बाजूने खरपूस झाला आहे की नाही ते बघूया। दोन्ही बाजूने खरपूस झालेले काढून घेऊया, पण त्याआधी गॅस कमी करायचा आहे आणि मग काढून घ्यायचं आहे। असे सर्व अळूवड्या आपल्याला तळून घ्यायचे। तर इथे आपल्या सर्व अळूवड्या तळून झालेल्या आहेत आणि बघा किती छान अशा खरपूस आणि कुरकुरीत अशा अळूवड्या आपल्या झालेल्या आहेत। आता आपण याला फोडणी देऊया। तर उरलेल्या तेलावरच आपण ही फोडणी देऊया। तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, पाव चमचा जिरे घालायचे, लसूण पाकळ्या घालायचे ठेचून अशा 4-5 तरी, एक मोठा चमचाभर आपल्याला इथे तीळ घालायचे सफेद, त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पाने, एक लहान कांदा आपल्याला इथे बारीक अगदी चिरून घालायचा आहे। आता गॅसची आच मोठी करून आपल्याला इथे कांदा हा लालसर होईपर्यंत परतवत राहायचा आहे। कांदा इथे लालसर झालेला आहे। आता आपण गॅस कमी करूया आणि यामध्ये काश्मीरी लाल तिखट एक लहान चमचा घालायचा आहे। त्यानंतर अगदी चिमूटभर इथे आपल्याला मीठ घालायचं आहे, पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त साखर घालायची आहे। एकदा परतवून घ्यायचे। परतवून झाली, यामध्ये आता आपल्याला अळूवड्या सोडायचे आणि हलक्या हाताने आपल्याला अळूवड्या वर खाली करत अशा परतवून घ्यायचे। सर्व अळूवड्या आपल्या परतवून झालेल्या आहेत। तर यावरती थोडीशी कोथिंबीर वरून घालायची। तर आपली ही फोडणीची अळूवडी झालेली आहे। गॅस आता बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया। तर आपली फोडणीची अळूवडी तयार आहे। ही रेसिपी पाहताना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया मस्त अशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत विश्रांती घेऊया। धन्यवाद।